पण गुरूंची सेवा, गुरूंच्या सेवेतूनच ही ईश्वराची प्राप्ती असते. आतापर्यंत परंपरा अशीच चालत आलेली आहे की ज्या ज्या शिष्यांनी आपल्या गुरूंना ईश्वरा समान मानलेलं आहे त्यांना ती ईश्वराची प्राप्ती झाल्याची उदाहरणं आहेत. गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये गुरुचरणाचा काय प्रभाव आहे तो संबंध दुसऱ्या अध्यायात त्यांनी वर्णन केलेलं आहे की त्या गुरूंच्या सेवेमध्ये तो संदीप नावाचा शिष्य एवढा एकाग्र झालेला होता की शेवटी शिवाला जाऊन त्याला भेटावं लागलं, सांगावं लागलं की तुझ्या ह्या गुरुभक्तीने मी प्रसन्न झालेलो आहे. माझं जे रूप आहे तेच तू ह्या रूपात सेवा केल्यामुळं तुला माझ्यापेक्षा काय वरदान मागायचं असेल ते मला. आता जे गुरुचरित्र वाचक आहेत आणि ज्यांना आपण काय वाचतो हे समजतो त्यांच्यासाठी हे मुद्दाम मी सांगितले नाही. कित्येक लोकांना अध्याय संपल्याचं सुद्धा लक्षात येत. त्यांच्या ते केव्हा लक्षात येत संपलं का बरं म्हणते. ह्या गोष्टी खरोखरच आहेत पुष्कळ लोकांना. मस्जिद असताना ऑफिसची कामं, घरची कामं ते सगळे आठवण चालली. अध्यायाकडे कोण लक्ष तर तसं न करता गुरुभक्तीचा काय प्रभाव आहे हे संदीपकाचं आख्यान ऐकल्यानंतर कळतं. एवढी योग्यता त्या गुरूंची असो नसो शिष्याना हा भाव आला पाहिजे. कदाचित गुरूंची योग्यता असेल, कदाचित तेवढी नसेल, पण गुरुना शिष्याना जर हा भाव आला असेल की आमचे गुरु हे ईश्वराचं स्वरूप आहे असा भाव ज्या शिष्याना येतो त्यांनाच ही प्रचिती येते. इतरांना येण्याची शक्यता नाही. सुरू तुम्ही काहीच ह्याविषयी बोलत नाही. हे काही कॉलेज नाही, बोलायला हरकत नाही. करून तर मी घेतोच आहे सगळ्याकडे, पण करायला किती तत्पर आहेत हे दिसू द्या. करून घेतो म्हणजे काय माहिती का, असं होतं का म्हणून करायला किती तत्पर आहेत हे लक्षात आलं तर मग काय पुढचं काय अवघड नाही. मी बोलताना मला विनोद केल्याशिवाय बोलता येत नाही असं मी अनेक वेळा जाहीर केलेलं आहे. तर तुम्ही कोणी असा समज करून घेऊ नका की यांचं बोलण्यापेक्षा विनोदाकडे जास्त लक्ष आहे. पण आता काय त्याला इलाजच नाही.
मला गंभीर राहता येत नाही. तुमच्यासारखी माणसं गंभीर होऊन माझ्याकडे पाहू शकतात याचं मला फार दुःख होतं. मला काय ते शक्य, मी पुष्कळ प्रयत्न करून थकून गेलो. काही वेळा मला असा भाव येतो की खरं मिळालं असेल ते यांना मिळालं, मला काहीच नाही राहत तर काय करणार. आश्रमात सुद्धा हेच चाललेलं. बहुतेक हसल्याशिवाय मी कोणालाही पुन्हा पाठवित. काही दिलखुलास हसतात, काही गंभीर राहिल्यामुळे हसत नाही पण माझ्याकडे पाहतात. असं तर आपला विषय, आपण ईश्वराविषयी बोलणारी माणसं आहोत. एक एक शब्द पुन्हा पुन्हा सांगण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवावं की आपण साखर कंपनीमध्ये गेलो किंवा साखरेचा कारखाना पाहायला गेलो म्हणजे साखर बाहेर पडूस साखरेचाच विषय असतो. इथं ऊस टाकला जातो, इथं तो निर्माण होतो, थोडा ऊसाचा काय भरोस होत असेल तर होतो. शेवटी साखर बाहेर पडण्यापर्यंत साखरेचा विषय असतो. असं ह्या स्थानाचा प्रभाव असावा. तिथं राजकीय विचार घेऊ नयेत, राजकारणावर टीका होऊ नये म्हणून मी सतत ते बोलत असतो की तुम्हा लोकांना ह्या गोष्टीचा ध्यास कसा लागेल, तुम्हाला त्याचं ज्ञान कसं होईल. तुम्हाला विषयाला गती देता आली तर पहा की जेणेकरून माझ्या मुखातून आणखीन काही रत्न पाहायला मिळतील. हे खरं काम तुम्हा लोकांचं असतं. मला जे सांगायचं ते मी सकाळी सांगितलेलंच आहे, आताही सांगत आहे. अनेक रत्न आहे पाहायचे असतील तर त्याला थोडी गती द्यावी लागते. तुम्हा लोकांना हा भाव आला पाहिजे की आपल्याला आणखीन चांगलं काय ऐकायला मिळेल, आणि ते तुम्ही तसं केल्याशिवाय तुम्हाला ते ऐकायला मिळायचं. आता ह्या क्षणी मग ती परवानगी द्यायची वेळ येईल. आता जा इथून थांबून, मी अजून बोलू शकणार नाही असा त्याचा अर्थ नाही. त्यावेळेला आपलं कर्तव्य असतं की त्या विषयाला गती कशी देता येईल. नाही, आपल्याला काय धर्म ह्या विषयीच बोलायचं आहे. प्रत्येक जण जी आपली आबरू सांभाळून बसलेला आहे इथं, तर ते जरा कमी करा. काय काळात सुशिक्षितपणा घराच्या बाहेर पडल्यावर जरा कमी करावा. नाही श्रीहरी कायमच गंभीर असतात, ते बोलू शकणार नाही. त्यांना जसं मी पाहतोय तसं त्यांना हसताना मी अजून पाहिलंच नाही. अजून सुद्धा हसत नाही. गंभीर मुद्रा करून पाहत असतो. घरात जाऊन खरं 2 दिवस राहायला पाहिजे त्यांच्याकडे. काय प्रकारे कळत तर नाही. पावसाने आपलं भव्य स्वागत केलं. आज 2 दिवसाची बोलत होतो ते म्हणाले की पाऊस नव्हता एवढा, आज भरपूर पाऊस पडून राहिला आहे. ती सांगितलं की 2 दिवस मेघालयावर पोहोचला आहे. हा देव असा आहे, हा भक्तांची बाजू घेणारा देव. म्हणजे काय माझी योग्यता काय दर्शवण्यासाठी 2 महिने पाऊसच पाडतो. तो तरी काय चमत्कार आहे की बघा. मी येऊन पोहोचायला आणि पावसाला सुरुवात केली, नकळत का होईना त्या लोकांचा त्याचा परिणाम बोलून दाखवलं. बोलून दाखवलं. बोलून दाखवलं हे विशेष आहे. गोविंद बडजे हे राष्ट्रीय संघाचे सेवक आहे. काही नाही म्हणलं तरी त्या संघाचा त्यांच्यावर परिणाम झालेला आहे. तर चांगला परिणाम होतोच.
नकळत का होईना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती ह्यामुळे घडली अशी भावना येतेच खालत. मठाचे जे आपलं स्वरूप आहे जे काय असतं इथले प्रमुख ट्रस्टी कलेक्टर असतात जुनं असेल जी रचना जी केलेली आहे बांधकाम जे आहे आपलं साधारण किती जुनं असेल त्या गोष्टी 500 550 वर्ष जास्त किती होतं याच आजची रचना फार लहान आहे. उभा राहताना 5-6 माणसं उभे राहू शकतो पण बसताना जास्तीत जास्त 2 किंवा 3 बसतात. ज्या दिवशी पादुका ठेवल्या गेल्या त्याच स्थानी ठेवल्या गेल्या. त्यासाठी मंदिराची प्राप्ती झाली आणि तो जो झरोक आहे तो मुसलमानाचं रक्षण व्हावं म्हणून. कारण ती राजवट त्या काळात त्या लोकांची होती. तसा चमत्कार इथं घडलेला आपण आहे असं हे लोक सांगतात. त्यात बरीच सत्यता आहे. राजाकारांच्या काळामध्ये गणगापूरचं मंदिर हे बरंच प्रसिद्ध झालेलं आहे. तेव्हा रजाकारांच्या काळामध्ये रजाकार या ठिकाणी येऊन गणगापुराचं मंदिर उद्ध्वस्त करण्याची तयारी होती. पण त्याबरोबर एक म्हशीर पण ह्या गणगापुरात होती कारण राज्यस्तंत होतं. तर ज्या वेळेला रजाकार गणगापुरामध्ये येऊन पोहोचले त्यावेळेतले पुजारी म्हणा ग्रामर लोक म्हणा पण देवाला प्रार्थना केली की अशाची परिस्थिती आहे तुझा वास या ठिकाणी आहे. तर इथं जर असं झालं तर काय करायचं. या पादुका आम्ही उचलायलाच पाहिजे आणि पादुका हलवल्याशिवाय उपायच नाही असं सांगतात लोक की ज्या ठिकाणी मस्जिद होती तिथं मंदिर दिसलं जिथं मंदिर होतं तिथं मस्जिद दिसलं. तर मस्जिद उद्ध्वस्त झाल्यावर हे लोक निघून गेले आणि मंदिर पाडल्याच्या आनंदात गेले. ती नेमकी मस्जिद पाडली. तर हा जो चमत्कार आहे गणगापुरात त्या काळात घडला मोठा आश्चर्यकारकच आहे. असं हे गणगापूर अशा पद्धतीचं आहे. एवढी लहान जागा ते त्या काळात ते बांधलं गेलं ना. ते काय समजते का त्या पादुकेनं जे रक्षण द्यावं लागतं ते पादुका ज्या पद्धतीच्या आहेत त्या हातात घेतल्याशिवाय आणि त्याची अनुभूती आल्याशिवाय ते लक्षात येत नाही. 1 वर्ष इथं माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे. 1 वर्ष मी हातातल्या पादुका घेतल्या डब्यात ठेवल्या त्यात एकदम पादुका हल्ल्या अशा ती जी डाव्या बाजूची पादुका आहे समोर बसून डाव्या बाजूची पादुका आहे त्याची कडे हलायला लागली. हे खरं आहे मी डोळ्यांनी पाहिजे. मला त्यावेळेला इतका भाव आला होता की तो भाव मला आवडता येईल. डोळ्यातून सारखं पाणी गळत होतं. तिथं ज्यांनी हा प्रकार पाहिला त्याला मी सांगितलं की आता हा जे घडलेलं आहे ते तू कोणाला सांगू नको. तुला मी लागल ते देतो. तो सेवेकरी होता पण त्यालाही ते आवडेल. मी बाहेर आल्यावर तो बाहेर आला. सगळ्या पुजाऱ्यांना कळालं की असा साज इथं घडलेला आहे आणि हे मी डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट आहे. असं नाही बा मला माहितीच नव्हतं की पादुकाशी हल्ली एकदम. हा जो दिव्यत्वाचा भाग आहे ह्या ठिकाणी खरं वाखाणण्यासारखा आहे. आता कालांतरीण धर्माला ग्लानी आल्यामुळे म्हणा अनेकांचे स्पर्श म्हणा अनेकांच्या भावना म्हणा त्याला मालिन्य आलं असं मी काही म्हणू शकणार नाही. पण होतं का माहिती का प्रचिती येणं कमी झालं. प्रचिती येण्याचा जो भाग आहे तो बराच कमी झालेला आहे. मी सुद्धा आज गावात गेलो देवाला प्रार्थना केली होती असं काय की दिवसेंदिवस इथं मानलेले कमी होत चालले. तुझ्या कृपेमुळे यांचं उत्पत्ती फार वाढली नाही का. ही जशी उत्पत्ती वाढत जाईल तसं आता द्रव्य लोभ वाढत जाईल. हा सकाळी माझं देवाशी ह्याविषयी बोलणं झालं. मी बोलत असतो तो नुसता ऐकत असतो. तो कधी हो नाही कधी काही नाही. जवळजवळ तुमचं स्वरूप आहे
तुम्ही रस्तेकरी हो. मी माझ्याकडनं बोलत होतो, पण तो नुसता ऐकून घेत असतो. काही काही वेळेला चिडून मी बोलतो सुद्धा की मी बोलतो तुला ऐकू येतं का हे, तरी त्याला हो नाही नाहीच. अगदी तुमच्याकडे आणि त्याच्याकडे पाहिल्यावर एक रूप वाटतं, असा तो प्रकार. तिथलेही मागले जसं कमी होईल असं लोकांना संकट कोसळतील. असं काय करतो तू? हा 2-2.5 महिने झाले पावसाने. खरं असं व्हावं का तुमचं? हा पाऊस का पडत नाही? याला हेच लोक कारणीभूत आहे. आणि असं जर व्हायला लागलं तर लोकांचा याच्यावर विश्वास उडण्याची शक्यता कमी. पण अज्ञानाने समजत नाही. माझ्या माहितीप्रमाणे इथलं पुजारी कोणीही ज्ञानी नाही. मी काय त्यांच्यावर टीका करत, पण मी जे जे माणसं तपासली पाहिली त्या ज्ञानी एकही आहे ती सगळी उत्पत्ती आहे. ते काय बरोबर नाही, असं होत नाही. व्यवसायाचा भाग झालेलाच. एवढेच उपकार आहे की आज पादुका हातात घेतल्या तर त्याला संपूर्ण लेपन केलेलं होतं, ते पाहून जरा बरं वाटलं. आणि काही नाही म्हणलं तरी अर्धा किलो आपल्याकडनं केशर देवाला जातो. तर मी काय केलं, मुद्दाम पादुका हातात घेतल्या, त्या पाहिल्या, तपासल्या, पण संपूर्ण लावलेलं. 1 वर्ष माझ्यावर असा प्रसंग झाला होता की पादुका हातात घेऊन त्या खरवड्या झालेल्या, खरवड्या म्हणतो ना आपण, त्या झालेल्या दिसल्या मला. तिथं पाहून अगदी गार धरून, हे काय म्हणजे परवाच लेपन काढलं केलेलं, कवच काढलं, त्यांनी झालं. गाढवा तुम्हाला अक्कल नाही, एवढं मोठे केशर कशासाठी देतो आम्ही? तर ते काढायला रागून, बोलून, गोडीत सांगून, अरे म्हणजे याच्यावर जर हे कवच गेलं तर तुमचं काय होईल? कारण ही साक्षात शिवमूर्ती आहे. दत्तात्रय जे आहे ते विष्णुमूर्ती पण आहे आणि शिवमूर्ती पण आहे. म्हणजे हे सांभाळीत जाय, चालू इथं येतात जातात. तेव्हा आज केशर लेपन करताना विशेष त्रास झाला नाही, तर दरवर्षीची कटकट एवढा आहे. पादुका लहान तरी दिसतील, त्याला खरवडे आलेले जरी दिसतील, पण आजचं वातावरण तसं नव्हतं. आजचं वातावरण फार छान होतं. केशर चिटकून बसत. आणि केशर ही वस्तू अशी बरं, अतिशय उष्ण वस्तू आहे. आश्चर्यकारक आहे. आणि केशराचा दुसरा गुण असा आहे की ते लवकर वाळत नाही. पण ह्या पादुकेंचा प्रभाव असा पाहण्यात येतो की त्या आज पादुकाला केशर लेपन केलं तर उद्या संपूर्ण कोरड्या पडलेल्या, त्या हाताला चिकटपणा सुद्धा राहत नाही. काय आश्चर्य आहे. त्यातली त्या पादुका डब्यात ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्याला वारं लागण्याची शक्यता आहे. ते वारं लागलंय आणि त्यामुळे त्या सुकल्या, असंही पण नवल करण्यासारखंच आहे. आता काय शक्ती आहे ती संचितानंद सारख्याला जरी ती थोडी अनुभवाला आली असती तर तुम्हाला शब्दात मला व्यक्त करून सांगता येणार. साखर गोड आहे एवढं सांगता येईल, साखरेची चव सांगता येत नाही. असं त्या पादुकेचं वर्णन मी करू शकेल, पण कशामुळं होतं हे सांगता येणार नाही. शक्तीच आहे. सकाळ सांगतो, काल मी इथं येऊन पोहोचलो, उष्णतेचा विचार केला, काय उष्ण वातावरण आहे, म्हणले पाऊसच पडला नाही. शाबास. हे तर खरं ज्या ठिकाणी असा वास आहे, प्रार्थना केली तर ऐकणार कोण?
ऐकणारे जे आहेत ते जर रागात असतील तर कोण जातं ऐकायला.